नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जागतिक स्तरावरती सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा थेट परिणाम आता शेती क्षेत्रावरती जाणवू लागलाय. खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यामध्ये अडथळे आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये खतांच्या किमतींमध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या बळीराजावरती आणखीन ताण वाढलाय. विशेषतः युरोप आणि आशियातील काही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे नैसर्गिक वायू, फॉस्फेट आणि पोटॅश यांसारख्या घटकांच्या निर्यातीवरती मर्यादा आल्यात. खत निर्मितीसाठी हे घटक अत्यावश्यक असल्यानं उत्पादन खर्च वाढलाय. परिणामी युरिया, DAP आणि NPA या खतांच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांना खतांच्या वाढत्या दरांचा फटका बसतोय. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती खतांची गरज असते. मात्र वाढलेल्या किमतींमुळे अनेक शेतकरी खतांची खरेदी कमी करतायत किंवा पर्यायी उपाय शोधतायत. याचा थेट परिणाम उत्पादनावरती होण्याची भीती व्यक्त केली जाते. यंदाचा खरीप हंगाम जवळ येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच शेतीची मशागत आणि खत बियाण्यांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. मात्र बाजारामध्ये खते खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर वाढलेले भाव पाहून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रासायनिक खतांच्या किमतींमध्ये थेट 15% वाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. कोणत्याही पिकाच्या दर्जेदार आणि भरघोस उत्पादनासाठी रासायनिक खत हा एक अत्यंत आवश्यक घटक मानला जातो. खतांचा वापर केल्याशिवाय अपेक्षित उत्पादन मिळणं आजकालच्या काळामध्ये कठीण झालंय. मात्र आता याच खतांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे बळीराजा कोलमडलाय. अगोदरच शेतीतनं मिळणारं उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. त्यातच आता खतं महागल्यामुळे शेतकऱ्यांचं सारं आर्थिक गणितच चुकलेलं आहे. काही ठिकाणी खतांचा तुटवडा देखील जाणवत असून काळा बाजार होण्याचा धोका वाढलाय. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध होणं कठीण झालंय. सरकारने यावरती उपाययोजना करण्याचे संकेत दिलेले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा खर्च वाढून शेतमालाच्या किमतीवर देखील परिणाम होऊ शकतो. यामुळे महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं खतांच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे आणि यामुळे शेतीचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. आणि यामध्ये आता सरकारकडनं काही दिलासा शेतकऱ्यांना मिळतोय का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.